Recording in progress. सर्वांना माझा आवाज येतोय? ठीक आहे. सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना, गुरुजनांना आणि या ध्येय परिवारातील प्रत्येक सदस्यांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. आपल्याला चांगलं आरोग्य देव, भरभराटी, सर्व ऐश्वर्यामध्ये देव. आमच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांना लढण्याची ताकद दो, हेच ईश्वराची प्रार्थना करून आपणा सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो. आपण आजच्या या भागामध्ये इयत्ता तिसरी आयाम विनर स्पर्धा परीक्षा जी अंतिम परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेला जी OMR उत्तर पत्रिका जी आपण अंतिम केलेली आहे ती त्या मुलांनी कशा प्रकारे सोडवावी यासाठी आपण हा व्हिडिओ ते केलेला आहे. आता आपण या ठिकाणी स्क्रीन शेअर करत आहे मी आणि स्क्रीनवर निश्चितपणानं तुम्हाला या गोष्टी दिसतील. तुमच्या समोर इयत्ता आपण तिसरी जर म्हटलं तर दोन पेपर आहेत. मराठी गणित हा मराठी मीडियम सेमी इंग्रजीसाठी हा पेपर पहिला आहे. तर दुसरा पेपर आपला इंग्रजी बुद्धिमत्ता आहे. तर या ठिकाणी तुम्हाला त्या दोन्ही वयामार दाखवले जातील. विद्यार्थ्यांना आपल्याला दोन पेपरला म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 ला वेगवेगळ्या उत्तरपत्रिका दिलेल्या आहेत. म्हणजे पर्यवेक्षकाला पण अडचण येणार नाही की पेपर 1 ला कोणते, पेपर 2 ला कोणते, आणि विद्यार्थ्यालाही लक्षात येईल. याकरिता आपण ही उत्तरपत्रिका OMR आपण आताही तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे. तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याचा पुढील 2 महिन्यामध्ये सराव करू शकता. आय एम विनर ही स्पर्धा परीक्षा अंतिम 4 जानेवारी 2026 ला ऑल महाराष्ट्रातील हजारो सेंटरमध्ये लाखो विद्यार्थी देणार आहे. एकाच दिवशी परीक्षा आहे. तर पहिला पेपर जो आहे त्याची जी OMR आहे इयत्ता तिसरीच सांगतो मी फक्त. तिसरीला 2 पेपर आहेत. पेपर 1 मराठी गणित, दुसरा पेपर इंग्रजी बुद्धिमत्ता. जो पहिला पेपर मराठी गणितचा आहे त्याच्यामध्ये 20 प्रश्न मराठीचे आहेत आणि 30 प्रश्न ही गणिताचे आहेत. हे कुणासाठी आहे? मराठी माध्यम सेमी इंग्रजीसाठी. तेच इंग्रजी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे? पहिला पेपर हा इंग्लिश व मॅथमॅटिक्स आहे. त्यांचे पण इंग्लिशचे हे फर्स्ट लँग्वेज असल्यामुळे 20 प्रश्न आणि 30 प्रश्न हे त्यांचे मॅथमॅटिक्सचे. असा 50 प्रश्नांचा 100 गुणासाठी पहिला पेपर आहे. त्या विद्यार्थ्यांना पिंक कलरची ही OMR असणार. यामध्ये विद्यार्थी मित्रांना कोणतंही नाव लिहायचं नाही. इथं नाव जे नेम दिले ते ऑटोमॅटिक तुमचं जे काही भरलेलं असेल ऑनलाईनला त्या पद्धतीने इथं नाव येईल. तुमचं इथं जेंडर येईल, मीडियम येईल, स्टँडर्ड येईल, सीट नंबर येईल, तालुका कोणता आहे, डिस्ट्रिक्ट कोणता आहे, याशिवाय तुमचं स्कूल नेम काय आहे, एक्झाम सेंटर काय आहे, सब्जेक्ट कोणता आहे, या सर्व बाबी या ठिकाणी तुम्हाला काय दिसणार आहे? तिथं दिसणार आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला काही लिहायचं नाहीये, काहीच म्हणजे कोणतंही लिहायचं नाहीये. आणि तुम्हाला ते लिहित असताना फक्त तुमचं जे काय उत्तर आहे
जे काय तुमचं उत्तर आहे ते लिहायचे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काही लिहायचं नाही. या ठिकाणी जो पूर्ण भाग दिलेला आहे हा पूर्ण तुम्हाला तयार करून दिलेला आहे. काही लिहायचं नाही. आता तुम्हाला इथं सूचना दिल्या की हा पेपर फोल्ड करायचा नाही, हा पेपर दुमडायचा नाही, यावर फक्त ब्लॅक शाईनी किंवा ब्ल्यू पेननीच ते असणारे सर्कल तुम्ही उत्तराच्या अचूक पर्यायाचे गोल करू शकता. पेन्सिलचा वापर करू शकत नाहीये तुम्ही इथं. आणि तुम्हाला या ठिकाणी जे काही दिलेलं आहे म्हणजे सर्कल ते तुम्हाला डार्क मध्ये कंप्लीट प्रॉपरली करायचे आहे. आणि इथे जे दिसते ना इथं बार कोड आहे तुमचा, म्हणजे ही पेपर आपले पूर्णतः सॉफ्टवेअर मधून येतात आणि तुमचं नावानिशी तिथं सर्व सेट असतो. हा पेपर ज्या विद्यार्थ्याला तिचा बारकोड इथं असतो, त्याचं नाव इथं असतं, स्कूल नेम सर्व, हा पेपर पुन्हा हा मशीन मध्ये चेक केला जातो आणि त्याचा रिझल्ट देखील मशीन मध्ये होतो. आणि रिझल्ट देखील तुम्हाला पाहण्यासाठी मशीनच म्हणजे सॉफ्टवेअर उपलब्ध असतं आणि त्याची मेरिट लिस्ट तिथे सॉफ्टवेअर झालं. म्हणजे इथं जे तुम्हाला रॉंग मेथड दिलेली आहे म्हणजे गोल जे सरकवायचे आहेत, तिसरीच्या मुलाला कुठेही प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 4 इथं सर्कल दिलेले असतात, प्रत्येक प्रश्नाच्या खाली 4 ऑप्शन असतात, पण उत्तर एकच बरोबर असतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनी इथं बघा करेक्टली मेथड दिलेली, इथं बघा कसं गोल रंगवलं, इथं बघा असाच तो सर्कल तुम्ही प्रॉपर डार्क पेननी, ब्ल्यू किंवा ब्लॅकनी एकच पेन वापरायचा, चेंज करता येणार नाही. ती फाटणार नाही, चुरगळणार नाही, दुमडणार नाही किंवा खराब होणार नाही, पाणी सांडणार नाही, त्याला कुठलाही मळ लागणार नाही, कुठलाही काही खराब होणार नाही, डाग पडणार नाही शाईचे वगैरे, ह्याची काळजी घ्या. ह्याच्यावर कुठलाही उपाय नाहीये. आणि तिसरीच्या वर्गाच्या मुलांना प्रत्येक असणाऱ्या 4 सर्कल मध्ये 4 उत्तरापैकी एकच उत्तर बरोबर त्या ठिकाणी काय करायचे आपल्याला रंगवायचं आहे, भरीव करायचे, अदरवाईज नाही. म्हणजे जसं तुम्ही आता समजा इथं ब्लॅक आहे, आता जर पहिल्या प्रश्नाचं जर पहिलं उत्तर असेल तर तुम्हाला इथं काय करणार, असं असं बाहेर देऊन जाता कामा नाही. इथं कसं रंगवावं लागणार, असंच प्रॉपरली रंगवावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही पहा अशा पद्धतीनं पहिला जो पेपर असणार आहे पूर्ण हा पिंक कलरने दिलेला आहे. सर्व बघा हेडिंग पिंक कलरने आहे, सर्व त्याचे गोल ते सर्कल पिंक कलरने आहे. फक्त नेम तुमचं जे काही इन्फॉर्मेशन स्टुडंटचं आहे हे फक्त काय आहे तुमचं ब्लॅकने आहे. आणि इथं विद्यार्थ्याची साईन असणार आहे फक्त तिथे. आणि इथं काय असणार आहे, तिथं सुपरवायझरची एक साईन असणार आहे. एवढ्या दोन विद्यार्थ्याला फक्त आपले 50 गोल आहेत, आपल्यासाठी दिलेल्या वेळेमध्ये ते 50 गोल रंगवायचे आहेत आणि आपली खाली एक सिग्नेचर करायचे आणि प्रेझेंट शीट असणार आहे त्याच्यावर पण सिग्नेचर करायचे. ह्या दोन गोष्टी सोडल्या तर प्रश्न आणि उत्तर याच्या पलीकडे काही करायचं नाही. हा पहिला पेपर आहे मुलांसाठी. हा पेपर कुठला आहे, पहिला पेपर आहे. आता आपण त्याच्यानंतर काय करणार आहोत, आपण दुसरा पेपर पाहणार आहोत की दुसरा पेपर कोणत्या रंगाने दाखवलाय तर पहा या ठिकाणी गव्हर्नमेंट. हा ठीक आहे. हा हे पॉइंट राहिले होते. तर आपल्याला काय करायचंय परत, आपला दुसरा पेपर पाहिजे. दुसरा जो पेपर आहे आपला या ठिकाणी, तो आपल्याला दुसरा पेपर जो आहे तो आपल्या इंग्रजी गणित बुद्धिमत्तेसाठी असणार आहे. आणि दुसऱ्या पेपरमध्ये आपल्याला जे कलर दिलेला आहे पेपरचा तो आहे तो ग्रीन आहे. म्हणजे इथं पर्यवेक्षकाला किंवा सुपरवायझरला किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये अडचण येणार नाही. यावर्षी आपण सर्व वेगवेगळे केलेले आहे. आणि इथं बघा छानपैकी तुम्हाला ग्रीन मध्ये कलर पण छान आहे, मुलांना ते इंटरेस्ट वाटेल, अभ्यास केलेला आहे मेहनतीनं.
तर या ठिकाणी गोल रंगवायला पण छान वाटेल. इथं दुसरा पेपर असणार आहे, हा इंग्रजी माध्यमासाठी, हा इंग्लिश बी, म्हणजे आता एक 1 ते 4 ला आपलं मराठी विषय नाही इंग्लिश मिडियमला, तर त्यांचा विषय काय असणार आहे, पहिला इंग्लिश 1 म्हणजे ए, त्यासोबत गणित जोड असणार आहे मॅथमॅटिक, आणि दुसऱ्या पेपरला इंग्लिश मिडियमला इंग्लिश बी इंटेलिजंट. पण मराठी सेमीवाल्याला मात्र मराठी सोबत बुद्धिमत्ता इंटेलिजंट असणार आहे. आता इथे पण असं बघा सूचना दिलेल्या आहेत, या छानपैकी तुमची इथं नावं दिलेली आहेत, बारकोड दिलेला आहे. फक्त आपल्याला प्रश्न क्रमांक 1 पासून 50 पर्यंत अचूक जे काय मेथड आहे त्या मेथड नुसार आपल्याला काय करायचे, जे मेथड दाखवलेली आहे त्या मेथड नुसार फक्त आपल्याला काय करायचे, ते गोल रंगवायचे आहे. मग तुम्हाला हे गोल रंगवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला करेक्ट मेथड जी आहे ती इथे दिलेली आहे. हे जे सर्कल आहे छोटे 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 छोटे, याच्या बाहेर जाता कामा नये. याच्या बाहेर गेलं की ती मशीन तुम्हाला मार्क देणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला अचूक गोल रंगवावं लागणार आहे. म्हणजे जसं तुम्हाला इथं गोल रंगवताना हे जे काही दिलेलं गोल आहे त्या गोलच्या बाहेर जाता कामा नये. मग याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, की आपला सराव करायचंय. आणि सरावासाठी काय केलेलं आहे तुम्हाला, ही उत्तर पत्रिका ह्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हिडिओच्या दिलेली आहे, तुम्ही डाउनलोड करा, छानपैकी सराव करा. अशा पद्धतीनं तिसरीच्या विद्यार्थ्यांना 50 प्रश्नासाठी 100 गुणासाठी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2, म्हणजे बाकीचे वर्ग जे आहेत ते पहिली दुसरीला 75 प्रश्नांचे आहे, चौथी ते 10वी प्रश्न 75 प्रश्नांचे आहे, पण तिसरी फक्त वर्गाला अपवाद सोडलं तर बाकीच्याला 75 आहे, पण तिसरीच्या मुलाला 50-50 प्रश्नांचे 2 पेपर आहेत. हे क्लिअर झालं असेल तर आपण तुम्हाला तिसरीच्या मुलांना अजून एक गोष्ट सांगणार आहोत. पहा, आपल्याला आयामीनर ही परीक्षा आपण दिलेली आहे, परंतु आता पुढे अजून एक आपल्याला परीक्षा देण्याची संधी असते. त्या परीक्षेचं नाव आहे विनर ऑफ द इयर. काय परीक्षेचं नाव आहे, विनर ऑफ द, राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा आहे. आणि ही विनर ऑफ द इयर परीक्षा आय विनर कशी आहे, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता हे 4च विषयाशी संबंधित आहे. पण विनर ऑफ द इयर जी परीक्षा आहे, ह्या विनर ऑफ द इयरच्या परीक्षेमध्ये आपल्याला तिथे तुमच्या वर्गातल्या अभ्यासानुसार पाठ्यक्रम दिलेला असतो. आणि याचं फॉर्म भरण्याची आज मुदत सुरू झालेली आहे आणि 31 जानेवारी पण भरू शकतो. यात 2 प्रकार आहेत. एक पुस्तक घेऊन, म्हणजे एकच प्रश्नसंच घेऊन तुम्हाला परीक्षा देता येऊ शकते, म्हणजे 10 प्रश्नपत्रिकेचा संच दिला की तुम्हाला फायनल परीक्षेचं स्वरूप कळणार आहे. आणि या परीक्षेला महत्वाचं म्हणजे जो वर्गातला अभ्यास, तिसरीचा मुलगा आहे, महाराष्ट्र शासनात जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर, अध्ययन निष्पत्तीवर, मूलभूत क्षमतेवर आणि ज्ञानरचनावर आणि मुलांच्या बुद्धिमत्तेला कसं लागेल असेल त्याचा बेसिक तयारी होईल. कधी कधी स्पर्धा परीक्षेचं नॉलेज असतं पण बेसिक तयारी कच्ची असते. मुलांना आपल्याला महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या देशात पहिला आणायचं आहे, युपीएससी मध्ये 50% यशाचा भागीदार बनवायचा आहे, म्हणून मुलांचा बेस पण पक्का झाला पाहिजे, याकरिता ही परीक्षा आपण घेतलेली आहे. आणि या परीक्षेमध्ये मुलांना एक पूर्ण फी जर भरली तर त्या मुलांना त्यामध्ये एक पुस्तक म्हणजे 10 प्रश्नसंचीचं पुस्तक भेटेल. आणि काहींना नको असेल तर त्या ठिकाणी त्यांना विदाऊट बुकची परीक्षा दिली जाते. नॉर्मल फी मध्ये ठेवलेली आहे, मुलांना ते चांगल्या पद्धतीचं नॉलेज भेटावं, मुलं त्यातून घडावी, हा उद्देश आहे. अगदी पहिलीच्या मुलाला तर 250 पासून आहे, तिसरीचा वर्ग आहे तुमचा तर 300 रुपये फी फक्त विदाऊट पुस्तक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जो अभ्यासक्रम तुमचा मराठीचा, गणिताचा, इंग्रजीचा, परिसराचा वर्षभराचा जो अभ्यासक्रम आहे तो रेकॉर्डेड व्हिडिओ मार्फत तुम्हाला सर्व शिकवलं जाईल. फ्री मध्ये आहे, 1 रुपया घेतला जाणार नाही. आणि सर्वात महत्वाचं, या परीक्षेला 5 ऑनलाईन टेस्ट आहे, म्हणजे फायनल परीक्षेचं स्वरूप कळण्यासाठी. आणि याशिवाय तुम्हाला फायनल परीक्षेत येणार आहे, सर्टिफिकेट भेटणार आहे, ट्रॉफी भेटणार आहे. 51 हजाराचं पहिलं बक्षीस आहे, दुसरं बक्षीस 21,000 आहे, तिसरं बक्षीस 11,000 हे राज्य पातळीवर आहे. त्यानंतर जिल्हा पातळीवर पण 5,000, 4,000, 3,000, तालुका पातळीवर 2,500, 2,000, 1,500 अशा प्रकारचे बक्षीस या ठिकाणी दिलेले आहे. खूप सुंदर अशी ही परीक्षा आहे, मुलांची भरभक्कम तयारी होणार आहे. तर तिसरीच्या विद्यार्थ्यांना, पालकांना, गुरुजनांना, शाळांना विनंती आहे, आपली रिक्वेस्ट आहे की विद्यार्थ्यांना संधी द्या. त्या माध्यमातून विद्यार्थी त्यांच्या बुद्धिमत्तेची क्षमता त्या ठिकाणी आजमावतील
आणि उंच गगारून भरारी घेताना तयारी करतील. यासाठी अशा पद्धतीने आपल्या या गोष्टी आहेत. चांगल्या पद्धतीने तुम्ही परीक्षा द्या. 4 जानेवारी 2026 ला आपला IIM Winner पेपर होणार आहे. त्याच्या OMR तुम्हाला दोन्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही असणाऱ्या पेपर 1 आणि पेपर 2च्या OMR तुम्हाला लिंक दिलेली आहे. डाउनलोड करून सराव करा. त्याशिवाय ह्या परीक्षेला ज्यांना बसायचे त्यांनी ऑनलाईन लिंक ती पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा आपल्या नजीकच्या केंद्रावर आपले ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचे किंवा ध्येय अकॅडमीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून मी तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. आपणास पुन्हा एकदा दीपावलीच्या शुभेच्छा. आणि आता दीपावली जवळपास संपलेली आहे. आपण सर्वांनी आता परीक्षेकडे परत वळायचं आहे. पुन्हा आता IIM Winner चे क्लास चालू होणार आहेत. विनर ऑफ द इयर चे क्लास चालू होणार आहेत. IIM Winner ची परीक्षा ऑनलाईन पण 2 आहेत. फायनल परीक्षा आहे 4 जानेवारीला. ह्या 5 परीक्षा विनर ऑफ द इयरच्या आहेत. त्याची फायनल परीक्षा 1 मार्चला आहे. त्यामुळे मुलांना खूप सुंदर संधी यातून आपली तयारी करताना, भविष्याच्या करिअरची तयारी करताना संधी मिळणार आहे. आपल्या या परीक्षेला बसण्यासाठी, या परीक्षेला अभ्यास करण्यासाठी आणि 4 जानेवारी आणि 1 मार्चच्या परीक्षेसाठी आपणास लाख लाख शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.